आमच्याकडे जे काही प्राप्त गोपनीय माहिती होती त्याच्या अनुषंगाने आमच्या क्राईम ब्रँचचे DCP ACP श्री राजपूत, PI गजानन कल्याणकर, त्याचबरोबर क्राईम ब्रँचचे आमचे ESI श्री संदीप काळे, श्री मेनकुदळे, त्याचबरोबर त्यांच्या बरोबरची क्राईम ब्रँचची सर्व टीम यांनी समांतर तपास केला. सायबरचे आमचे PI जाधव त्यांचा देखील त्याच्यामध्ये सहभाग होता आणि काल संध्याकाळपर्यंत पॉझिटिव्हली त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होऊन आज जवळपास त्याच्यामध्ये आम्ही 5 आरोपींना अटक केलेल्या आहे. आरोपींची नावं ही अमजद खान सलीम खान वय 28, जलाल कॉलनी, छत्रपती संभाजीनगर, शेख सोएब शेख बाबा वय 30, अल हिलाल कॉलनी, छत्रपती संभाजीनगर, शेख समीर शेख सलीम वय 23, कटकट गेट, छत्रपती संभाजीनगर, शेख आमेर शेख नब्बू वय 29, रोदाबाग, छत्रपती संभाजीनगर. 5वां आरोपी आहे इम्रान खान उर्फ इम्मा पिता युनुस खान वय 22, गल्ली नंबर 5, कटकट गेट, छत्रपती संभाजीनगर. अशा प्रकारे आरोपींनी गुन्हा केल्याचं कबूल केलेलं असून त्यांच्याकडून जवळपास 1,12,000 रुपयाची गुन्ह्यामध्ये दानपेटीतून गेलेली रक्कम देखील पोलिसांनी रिकव्हर केलेली आहे. त्याचबरोबर हनुमानांच्या ज्या काही डोळे होते, पायातील जे काही कडं होतं आणि त्याचा जो त्रिशूल होता तो देखील पोलिसांनी रिकव्हर केलेला आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने आरोपींचा 3 आरोपींचा पूर्वीचा रेकॉर्ड आहे. त्याच्यातल्या 2 आरोपींना तुम्हाला माहिती आहे की मागच्या वर्षी हातूर पोलीस स्टेशनमध्ये गौतम बुद्धाची मूर्ती चोरीला गेलेली होती आणि त्या गुन्ह्यामध्ये देखील तेच आरोपी होते आणि अशा प्रकारे त्या आरोपींचा शोध लावलेला आहे आणि निश्चितच आमचे छत्रपती संभाजीनगरचा पोलीस दल याच्यामध्ये आमचे पोलीस कर्मचारी छत्रपती संभाजीनगरचे पोलीस दल आणि क्राईम ब्रँचचे सर्व आमच्या DCP ACP PI आणि अधिकाऱ्यांनी अंमलदारांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे आणि 24 तासामध्ये या गुन्ह्याचा छडा लावून सर्व आरोपींना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि जो काही राहिलेला मुद्देमाल आहे, कारण की आरोपींची आज पोलीस कस्टडी रिमांड घेतलेली होती, 6 दिवस आरोपींची कस्टडी मिळालेली आहे आणि आम्ही गेलेला राहिलेला देखील माल लवकरात लवकर त्याच्यामध्ये प्राप्त करू. नाही, आता बघा हा तपासाचा भाग आहे. काही आरोपी आतमध्ये होते, काही आरोपी बाहेर होते असं प्रथम दर्शनी निदर्शनात आलेलं आहे आणि त्याच्या पुढील तपासामध्ये सर्व बाबी आता क्लिअर होतील. कॅश जवळपास मिळालेली आहे. चांदीचे 1-2 अटेम्प्ट आहेत ते मिळून जातील. काही स्थळी देखील मिळालेले होते पडलेले, तेव्हा त्याचं आम्ही थोडंसं बरोबर त्याच्यावरती काउंटिंग करून व्यवस्थित त्याचा पडताळणी करतो. परंतु आरोपींकडून चांदीचे डोळे आणि पायातले आरोपींचे ते काम करून त्याला कडे ते आपण प्राप्त केले. हा काय प्रश्न नाही. या अगोदर काही यांच्यावर गुन्हे दाखल आहे का सर? हा आहेत ना. याच्यात शेख आमेर शेख नब्बू याच्यावरती एक एलसिडकोला चोरीचा गुन्हा दाखल आहे पूर्वीचा. त्यानंतर अमजद खान सलीम खान याच्यावरती एकूण 4 गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर शेख समीर शेख सलीम वरती देखील 5 गुन्हे दाखल आहेत पूर्वीचे आणि शोएब वरती देखील 1 गुन्हा दाखल आहे. सर, कल पंचायत समिति के पास जो माल जब्त किए हुए वो उसके बारे में बाद में बात करते, इसके बाद करते. हे सर्व गुन्हे चोरीचे नाही, काही रॉबरीचे आहेत, काही चोरीचे आहेत, काही 324चे आहेत, वेगवेगळे गुन्हे आहेत त्यांच्यावर. काय करत होते सर नेमकं? यांचा व्यवसाय वगैरे काय होता का चोरी करायचं होता? काय व्यवसाय वगैरे काही नाही आहे त्यांचा.
नेक्स्ट वर जाऊया. दुसरा ह्या छावणीच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आमची क्राईम ब्रँचची टीम काल असताना क्राईम ब्रँचची टीम, पोलीस स्टेशनची टीम शहरामध्ये विविध ठिकाणी पेट्रोलिंग करत होती. नाकाबंदी देखील त्यांनी लावलेली होती. आणि आपल्या शहरामध्ये आपल्याला माहिती आहे की नार्कोटिक्स वरती गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये आपण अत्यंत प्रभावी कारवाई केलेली आहे. विशेषतः तुम्ही बघितलं असेल की सन 2022 मध्ये आपल्याकडे नार्कोटिक्सचे 58 गुन्हे दाखल होते आणि 99 आरोपींना आपण अटक केलं होतं आणि जवळपास 26.5 लाखाचा माल जप्त केला होता. 23 मध्ये जवळपास 86 गुन्हे दाखल होते, 125 आरोपी अटक होते आणि जवळपास 29 लाखाचा माल जप्त केला होता. त्याच्यानंतर सन 2024 ला आपण 146 गुन्हे दाखल केले आणि 236 आरोपींना अटक करून जवळपास 2,29 लाखाचा आपण नार्कोटिक्सचा माल जप्त केला होता. आणि 2025 साली सर्वात जास्त आपली कारवाई शहरात आपण केलेली आहे प्रभावीपणे. त्याच्यामध्ये जवळपास 283 गुन्हे दाखल करून आपण 338 आरोपींना अटक केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण 2,82 लाखाचा नार्कोटिक्सचा विविध, त्याच्यामध्ये गांजा असेल, नार्कोटिक्सच्या गोळ्या असतील, एमडी असतील, कोडिन सिरपच्या बॉटल्स असतील, पेपर असतील, LSD असतील, असे सगळे आपण माल जप्त केलेला आहे. प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर आपल्याला काही मॉडेलची, कारण की आपल्याकडे शहरात प्रामुख्याने कोडिन सिरपचा आणि टॅबलेटचा वापर जास्त होतो आणि तो कोडिन कफ सिरपचा जास्त वापर आपल्याकडे आहे. त्याच्यामध्ये आपण माहिती आहे की आपण याच्यापूर्वी 2-3 प्रकारचे मॉडेलचा आपण पूर्णपणे बिमोड केला होता. त्याच्यामध्ये आपल्याकडे इंदोर आणि धुळे मार्गे काही मोठ्या प्रमाणात माल येत होता. त्याच्यामध्ये जवळपास आपण 18 लाखाचा मुद्देमाल 18,000 बॉटल आपण कोडिन सिरपचे आपण जप्त केल्या होत्या. त्याचबरोबर त्याच्या नंतर आपण एक नाशिकची सप्लाय चेन होती, गुजरातशी लिंक होती ती, त्याच्यामध्ये देखील आपण मोठ्या प्रमाणावरती 12,000 पर्यंत कोडिन सिरपचे आपण जप्त केलेल्या होत्या बॉटल. याच अनुषंगाने कालच्या ह्या तपासाच्या दरम्यान DCP क्राईम आमचे ACP राजपूत, त्याचबरोबर PI कल्याणकर, आमचे नार्कोटिक्स अँटी नार्कोटिक्स सेलचे API कच्चे, PSI क्राईम ब्रँचचे मेनकुदळे, त्याचबरोबर आमचे सगळे इतर अधिकारी आणि अंमलदार, त्याची नावं डिटेल मी तुम्हाला देईन. हे शहरामध्ये फिरत असताना त्यांना सर्वप्रथम एक संशयित वाहन जे आहे ते शहरामध्ये फिरताना आढळलं आणि तवेरा गाडी होती ती, आणि ती फिरत असताना त्याच्यात हे निष्पन्न झालं की त्याच्यातले त्याची मुवमेंट संशयित आहे आणि सस्पिशियस आहे. त्याच्यामुळे आमच्या अधिकाऱ्यांनी त्याचा पाठक सुरू केला. त्याच्यामध्ये प्रवीण वाघ PSI त्याप्रमाणे प्रामुख्याने पुढे होते, त्यानंतर कच्चे API, त्याचबरोबर PI कल्याणकर, राजपूत आणि नंतर DCP हे सर्व वेगवेगळ्या वाहनाने त्या आरोपींच्या मागावरती होते. आणि जवळपास शहरामध्ये त्यांनी 5 ते 6 ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांच्या अंगावर गाड्या जाता जाता धोकादायकपणे गाडी चालवली. 2 ते 3 ठिकाणी त्यांनी आमच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावर देखील गाड्या घालण्याचा प्रयत्न केला. तरी देखील कुठल्याही बाबींना न डगमगता आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी अत्यंत प्रभावी कामगिरी करून त्या सर्व आरोपींना त्यांनी बळाचा वापर करून नंतर ताब्यात घेतलेला आहे. ज्याच्यामध्ये 3 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत. त्यांची नावं आहेत शेख समीर राजा साहब वय 24 आनंदनगर लातूर, सय्यद आफ्ताब वहाब वय 23 बालाचीवाडी उदगीर लातूर, अली मुक्काम हॉस्टेल कोरी गल्ली लातूर. तिसरा आरोपीचं नाव आहे उमर अब्दुल साहब शेख वय 36 बुरानपूर लातूर. अशा प्रकारे त्यांच्या गाडीतून जवळपास 26 बॉक्स त्याच्यामध्ये कोडिन फॉस्फेट सिरपच्या जवळपास 3,120 बॉटल आम्ही जप्त केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये हे 3 आरोपींना आम्ही अटक केलेला आहे. एकंदरीत 18,78,000 रुपयाचा माल हा नार्कोटिक्सच्या कोडिन सिरपच्या जो शहरामध्ये येत होता आणि वाटला जाणार होता, त्यांना आमच्या सर्व क्राईम ब्रँचच्या टीमने अतिशय चांगलं काम करून ताब्यात घेतलेलं आहे. विशेष मध्ये ह्याच्यामध्ये आपला प्रमुख आरोपी जो शहरामध्ये आहे त्याचं नाव महत्वाचं आहे, तुम्ही सगळ्यांनी त्यामध्ये लिहून घ्या. अशफाक पटेल म्हणून हा आरोपी आहे. त्याच्यावरती पूर्वीचे देखील आपल्याकडे गुन्हे दाखल झालेले आहेत. हा मुख्य आरोपी आहे आणि ह्याचं नेटवर्क, कारण की आपल्याकडे जे मागच्या वेळी तुम्हाला माहिती आहे की ज्ञानेश्वर माऊलीचं नेटवर्क होतं ते आपण कुंडलिक नगर
वाडी भागामध्ये आपण मोडून काढलेलं होतं, किंवा शहरामध्ये इतर देखील नार्कोटिक्सचा विशेषतः कोडिन सिरपचं सप्लाय करणारी चेन निर्माण करणारी टोळी सारखी उभं राहत होती. त्यामुळे त्यांना आपण नेस्तनाबूत केलं होतं. पण ते नेस्तनाबूत केल्यावरती हा नवीन टोळी बनवत होता. अशफाक पटेल सध्या शहरामध्ये ऍक्टिव्ह आहे आणि त्याच्याकरता हा माल आलेला होता आणि आम्हाला त्याच्याबद्दलची बरीचशी डिटेल माहिती देखील प्राप्त आहे. आणि अशफाक पटेल शेख अशफाक हा राहणार चंपा चौक या शहा बाजार चंपा चौक या ठिकाणी तो राहतो आणि आम्ही निश्चितच ते आणि त्याचे इतर सर्व साथीदार यांना लवकरच आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करू. आणि याच्यामध्ये मोडस पूर्वीसारखीच आहे. जी मेडिकलचं जे लायसन्स असतं, जे लायसन्स ची व्हॅलिडिटी आणि त्याचं मराठवाडा मेडिकल हे त्या मेडिकल सप्लायरचं नाव आहे. परंतु प्राथमिक माहिती तपासात अशी आलेली की त्याचा लायसन्सचा पिरियड होता तो एक्सपायर झालेला होता, तरी देखील त्याच्या लायसन्सवरती हे माल मागवत होते आणि अशा प्रकारे अवैधरित्या त्याच्या चुकीच्या ठिकाणी चुकीच्या कारणाकरता आणि अशा प्रकारे नशेकरता त्याचा विक्री करण्याकरता शहरात आणत होते आणि अशा प्रकारे त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. आरोपींचं गुन्हेगारांचं रेकॉर्ड पडताळलं जाईल आणि त्यांच्यावरती आवश्यकता असल्यास मकोकाप्रमाणे देखील कारवाई केली जाईल. पहिली कन्साइनमेंट आहे का यापूर्वी आलेलं आहे? नाही, ही आता तपासात गोष्टी निष्पन्न होतील. म्हणजे आमच्या माहितीप्रमाणे तर साधारणतः एक पहिली मोठी कन्साइनमेंट होती. लातूर. त्या लायसन्सच्या आधारे कंपनीकडून थेट माल उचललेला आहे. नाही, आता त्याच्यामध्ये त्याची सप्लाय बघा, आम्ही प्रत्येक गुन्ह्यामध्ये आपल्या शहरामध्ये पाहिलं असेल की आम्ही फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजेस सर्व केलेले आहेत. म्हणजे ह्या चेन मध्ये जे जे काही आरोपी आहेत ते प्रत्येक वेळी आम्ही आरोपी आणलेले आहेत, अटक केलेले आहेत. त्यामुळे निश्चितच ह्याच्यामधले जे फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजेस आहेत ते पडताळले जातील आणि सर्व संबंधितांवरती कारवाई केली जाईल. कोणताही माल उचलण्यासाठी जीएसटी वगैरे आवश्यक असतं. हे बंद असलेले वापरले काय आहे? नाही, आता तो तपासाचा भाग आहे. म्हणजे आता अजून बघा, याच्यामध्ये आणखी काही लोक जसं तो मराठवाडा मेडिकलचे मालक असतील, चालक असतील, जे काम करणारे लोक आहेत ते आपल्या ताब्यात येतीलच आणि आम्हाला खात्री आहे की आणखी ह्याच्यापेक्षा जास्त माल पुढच्या 24 तासामध्ये आम्हाला मिळेल. कंपनी मेडिकल आहे, मराठवाडा मेडिकल असं त्याचं नाव आहे सध्या. लातूरचे. नार्कोटिक्सच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय आणि शासनाचं पूर्णपणे आणि केंद्रीय UHM सरांचं धोरण पूर्णपणे 0 टॉलरन्स आहे आणि या बाबतीमध्ये देखील आम्ही तेच धोरण शहरामध्ये अवलंबलेलं आहे गेल्या 2 वर्षापासून. आणि शहरामध्ये कोणत्याही प्रकारे अशा प्रकारे अवैधरित्या नशेखोरीचा बाजार किंवा जे काही नार्कोटिक्सची जे विक्री होते त्याला कारवाई करण्याकरता नेहमीच पोलीस प्रशासनाने प्रभावी कामगिरी केली. सर, अशफाक पटेल एकमात्र शहरामधलं लिंक आहे का आणखी आहे? नाही, आता या आरोपींच्या तपासात निष्पन्न होईल. म्हणजे हा जो माल होता हा अशफाक पटेल करता आलेला होता, त्याच्याकरता होता. त्याचं पूर्वीचं क्रिमिनल रेकॉर्ड पण आहे अशी आमच्याकडे माहिती आहे. 2च महिन्यापूर्वी 2 पिस्तूल त्याच्याकडं 2 पिस्टल आणि 6 जिवंत त्याच्याकडे 2 पिस्तूल आणि 6 जिवंत राऊंड मिळालेले होते आणि पेमेंट विभागाने त्याच्यावरती कारवाई केली होती त्यावेळी क्राईम ब्रँचचे PSI. ओके, भाजी पे गच्चू बचे अभी बोले हे बरोबर. घरी
वाइट ठंडे सर ये लोग जो जिस तरीके से ऑर्गेनाइज मैनर में सब कुछ कर रहे हैं तो मतलब आर वी कंसीडरिंग टू इन्वोक मकोका और समथिंग लाइक दैट Yes, कारण कि see the state government has included the provisions of in the definition of the MOCA certain activities other than pecuniary benefit, based insurgency and other benefit, other than the illegal activities, continuous illegal activities, which include means illegal activity relating to नार्कोटिक्स। तो इनका जो भी रिकॉर्ड है वो चेक करेंगे और इसमें कार्रवाई करेंगे। इसलिए हम लोगों ने कड़े से कड़ी सेक्शन लगाए इसमें। आपको पता है पुराना आईपीसी का 307 है, ये केस में लग गया है, हमने लगा दिया है। लवकरच आहे। हाँ सर लावा ही बातमी समजावा. नाही करते चुकीचे होते। काल काल माहिती होती काल वो माईक हटा दो. पण पळापळ झाली जरा। ओके. ते बरोबर आहे तुमची माहिती, पळापळ झाली यार। अरे इसके ऊपर ही करते हैं। अपने और पैसा क्या करना।